नमस्कार. सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आमच्या घरात किंवा कोकणी मालवणी पद्धतीत चिकन मटनमध्ये कोणता मसाला किंवा वाटप वापरलं जातं त्याची रेसिपी मी आज शेअर करणार आहे. चला तर मग आपण बघूया. तर आमच्याकडे कांद्या खोबऱ्याबरोबर हा खडा मसाला घालून एक वाटप बनवतात. त्याच्यासाठी मी इथे 2 वेलच्या, थोडंसं जायफळाचा तुकडा, 5-6 लवंग, 2 तमालपत्र घेतलेली आहेत आणि हे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे, 1-1.5 इंच दालचिनी घेतलेली आहे, जायपत्री घेतले, 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशेप, 10-15 काळी मिरी, 1 ते 1.5 चमचा खसखस, 1 चमचा जिरे आणि इथे 6-7 काजूगर घेतलेत. काजूगर जरूर घाला, त्याने ग्रेव्हीला अगदी छान जाडपणा येतो आणि चवही छान लागते. आणि इथं आपण आता भाजकं वाटण करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं आणि अर्धी वाटी ओलं खोबरं, 2 कांदे आणि कोथिंबीरचे देठ घेतलेत. तर हे सगळं आपल्याला एकत्र करून गरम मसाला, खडा मसाल्याबरोबर भाजून घ्यायचा आहे. तर आपण हा खडा मसाला घातल्यामुळे आपल्याला वेगळा असा गरम मसाला घालायचा नाही आहे आणि त्याच्यातच आपण हे आलं लसूणसुद्धा बरोबर भाजायचं आहे. तर आता आलं लसणाच्या वाटपासाठी आपल्याला 1 ते 1.5 इंच आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तिखट घ्यायची आहे आणि कोथिंबीरचे देठ घ्यायचे आहेत. हे सुद्धा आपल्याला त्या कांद्या खोबऱ्याच्या वाटपाबरोबर भाजून घ्यायचं आहे. तुम्ही हे वेगळंसुद्धा घालू शकता, पण मी ते सगळं एकत्र हे वाटप आज करणार आहे. तर कधी केलं नसेल ना, तर असं वाटप नक्की करा. येणाऱ्या गटारीला तुम्ही चिकन मटणचा बेत कराल तेव्हा हा मसाला बनवून जरूर घाला. तर कढईमध्ये 2-3 चमचे तेल गरम केले आणि हा सगळा खडा मसाला आपल्याला त्याच्यावर परतून घ्यायचा आहे. खडा मसाला आधी घातला आहे कारण तो चुरचुरीत होतो आणि चांगला वाटला जातो, म्हणून तेलावर खडा मसाला आपल्याला एक 2-3 मिनटं फक्त परतून घ्यायचे आहे. आपण हे खडे मसाले घातलेत कारण आपल्याला ताजा गरम मसाला हवा आहे. तर आमच्याकडे चिकन मटण करायचं असलं का असं ताजा मसाला करतात. आपल्याला हे खडा मसाला जास्त लालसर करायचा नाही. लगेचच आपल्याला इथे कांदे घालायचे. तर कांदे आपण 2 मध्यम आकाराचे घेतलेले आहेत उभे चिरून, ते आता आपण घालून घेऊ आणि कोथिंबीरचे देठ पण घातलेत. आता ह्याच्यात आपल्याला ओली कोथिंबीर घालायची नाही. जो आपण चिकन मटण करू ना त्याच्यात ओली कोथिंबीर वरून घालायची. तर आपण कोथिंबीरचे देठ का घालतोय, ते कोथिंबीरचे देठ असे फुकट घालवायचे नाही. तर ओल्या वाटणामध्ये, हिरव्या वाटणामध्ये किंवा ह्या अशा कांदा खोबऱ्याच्या वाटपामध्ये घालून घ्यायची. आता मी लगेचच कांदा जरा मऊ झाल्यावर ओलं खोबरं घालून घेणार आहे आणि ढवळून घेणार आहे. तर हे वाटण ना आमच्याकडे काय खास प्रोग्राम असला ना का त्याच्यासाठी चिकन मटण करायचं असलं की बनवलं जातं. नाहीतर नेहमी आपण कांदा खोबऱ्याचं वाटण नुसतंच करून ठेवतो. आता हे आलं लसूण, कोथिंबीर, मिरची हे पण घालून घ्यायचं आहे. ते पण चांगलं ह्याच वाटपाबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे. कोण कोण या वाटपामध्ये ना नुसतंच ओलं खोबरं घालतात, कोण कोण सुकं खोबरं घालतात. तर आपण हे दोन्ही मिक्स केलेत कारण सुक्या खोबऱ्याने चिकन मटण आपण जे करतो त्याला ग्रेव्हीला चांगली तर्री येते आणि जास्त तेल वापरायची गरज नाही. सुकं खोबरं घालून आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. हे वाटण असं खरपूस भाजून घ्यायचं आहे, कुठे करपवायचं नाही. आता इथं मी बेडगी, काश्मीरी आणि तिखट मिरची घेतली आहे. तर ही मिरचीसुद्धा या वाटपामध्ये घातली जाते. पण आता मी चिकन माझं रेडी झालेलं आहे, फक्त वाटण घालायचं आहे, म्हणून मी ही मिरची घालणार नाही. तर तुम्हाला जर त्या पद्धतीने चिकन मटण करायचं असलं तर तुम्ही ही बेडगी, काश्मीरी आणि तिखट मिरची या वाटपामध्ये वापरू शकता. आता हे थंड करून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर वाटताना जास्त पाणी घालायचं नाही आणि मी सांगू शकत नाही का हे वाटण 2 महिने राहील, 1 महिने राहील, कारण आम्ही हे नेहमी बनवतो आणि असं जास्त करून आम्ही ठेवत नाही फ्रीजमध्ये. तर जेवढ्याच तेवढं असं बनवतो. तर आता मी हे 1 किलोचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही आता वाटप त्या चिकन मटनमध्ये किती घालायचं आहे ते तुमच्यावरती आहे. तर आता मी हे चांगलं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता जास्त पाणी न घालताना मी वाटून घेतलं आहे आणि हे माझं वाटण 15 दिवस फ्रीजला राहतं. पण एवढं तरी आपण राहत नाही कारण आम्ही नेहमी हे वापरतो. आणि जास्त वाटण आपल्याला कुठल्याही ग्रेव्हीमध्ये टाकायचं नाही, प्रमाणातच टाकायचं, नाही तर मग चिकन मटण दिसत नाही आणि वाटणच जास्त होतं. तर आता माझं हे झालेलं आहे, त्यातलं मी थोडं काढून घेतलेलं आहे चिकनमध्ये घालायला. आता मी हे थोडंसं पाणी घालून हे सुद्धा
चिकनमध्ये वापरणार आहे. जास्त पाणी वापरणार नाही की ऑलरेडी मी आधी त्याच्यात पाणी घातलेलं आहे. तर आता मी अशा स्टीलच्या भांड्यांमध्ये फ्रीजमध्ये हे भरून ठेवते. प्लॅस्टिकमध्ये मी ठेवत नाही. तर आता हे माझं वाटण 8-10 दिवस मला पुरेल. आणि हे त्यातलं मी काढलेलं 2 चमचे हे अगदी वाटण आहे ते मी घातलेलं आहे. तुम्ही म्हणाल एवढंच का घातलं, तर मला जास्त वाटण नको आहे आणि ह्या वाटपाने ग्रेव्ही जेवढी मला हवे तेवढंच प्रमाणात जाड होणार आहे आणि जास्त पण मला ग्रेव्ही जाड नको आहे. तर अशा पद्धतीने मी वाटण घालून मिक्सरच्या भांड्यातलं 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही हे रस्सा किती पातळ आहे ना. आता 8-10 मिनिटांनी आपण माझं चिकन शिजलेलं आहे. फक्त 8-10 मिनटं ठेवून आपण उकळी काढायची. तर तुम्ही बघू शकता ते वाटण घालून रस्सा आपला किती छान झालेला आहे. तर या पद्धतीने हे वाटण तुम्ही नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने वाटपाची रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.